सावली तालुक्यातील डोंगरगाव मस्के येथे घराच्या जागेच्या जुन्या वादानं भीषण वळण घेत एका कुटुंबावर शोककळा पसरली। मोठा भाऊ शामराव केशव बावणे 53 यानं संतापाच्या भरात लहान भाऊ कुकसू केशव बावणे वय वर्ष 50 यांच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला। पतीला वाचविण्यासाठी धावलेल्या योगिता कुकसू बावणे वय वर्ष 45 यांनाही आरोपीने लक्ष्य करत गंभीर जखमी केलं। घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं। गंभीर जखमी झालेल्या कुकसू बावणे आणि योगिता बावणे यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे कुकसू बावणे यांची प्राणज्योत मालवली, तर योगिता बावणे यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। घराच्या जागेच्या किरकोळ वादातून थेट रक्तपात झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी योगिता बावणे यांच्या तक्रारीवरून पाथरी पोलिसांनी आरोपी शामराव बावणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितेश डोरलीकर यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे।